जे चालू आहे ते कलियुग आहे. आणि मगाशी दीपक बुवाने आपल्याला सगळ्यांना त्यांच्या गायनातून सांगितलंय की हल्ली मोबाईल म्हणजे अगदी पाळण्यातल्या मुलापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत तो सगळ्यांचा जीव खडा झालाय, जीव खडा. त्याच्यावर मोठं प्रेम. एक वेळ तो कुटुंबातल्या व्यक्तीला विसरेल पण मोबाईल विसरणार नाही. पूर्वीचा काळ असा होता की आमच्या बालपणामध्ये आमची आई किंवा आमची आजी, आम्ही लहान असताना जेव्हा ती खिमटी पेज काय ते भरवायचे, ते भरवताना सर तरी बोलले तो बुवा आला. बुवा म्हणजे सूर्य बुवा नाही, तो बुवा म्हणजे एक भीती होती. तो बुवा आला की तो पोरगा लगेच घास घ्यायचा. आता तुमचा बुवा आणा नाही तर त्याच्यापेक्षा कोण आणखी आणा. तो म्हणतो फक्त मोबाईल दे, बाकी मला काय सांगू नको. आणि मोबाईल त्याच्या हातात जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो एक कण सुद्धा खाणार नाही. म्हणजे केवढं जीव आहे त्या मोबाईल वरती. आणि म्हणून हा जो सगळा खजिना आहे तो कलियुगाचा आहे. आणि कली प्रत्येकाच्या मानेवर बसलेला आहे आणि तो नको ते सुचवतोय. जिवंत उदाहरण आहे. तुम्ही आपल्या पाखाडीमध्ये वाडीमध्ये एक चांगला किराणा मालाचं दुकान टाका, मिठाईचं दुकान टाका. त्याला कोण नाही कोणते आपल्यामध्ये विरोधक होतील, विरोध करतील, आडवे येतील. पण त्या ठिकाणी तुम्ही फक्त दारूचं दुकान टाका, इतका प्रतिसाद मिळतो की ती मंडळी सांगतात, म्हणतो शेठ तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काय आम्हीच बघू. त्या गुळाच्या ढेपी वगैरे सगळं आम्ही घेऊ, फक्त तुम्ही आमची जी काय सोय आहे कोणाचा विरोध नाही अजिबात. अशा प्रकारचा हा कली. कारण तो कली जन्माला जो आलाय त्याची जी एंट्री झाली त्यात सगळ्यांना माहित आहे. म्हणजे आता जे श्रवणाला जातात ना त्यांना पण माहित आहे की सद्गुरु चरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा पूर्ण रूपच दिलेला आहे. तो येताना आलाय तर पण ओपन थिएटर, अंगावर वस्त्र नाही आणि मुख्य दोन मोठी त्याने हातात धरलेले. याचा अर्थ काय की तो सरळ सरळ सांगतोय त्या ब्रह्मदेवाला की म्हणे माझी एंट्री अशी आहे, जेव्हा माझी सत्ता येईल त्यावेळेला मी हे कार्य करीन की जे कोण नंगा नाच करतील, थैमान घालतील, नको ते अवगुण करतील ते माझे प्रिय, ते माझे सखे. आणि जे कोण दान धर्म करतील, चांगल्या रीतीने वागतील ते माझे कट्टर दुश्मन. हे उघड आहे. आणि त्याप्रमाणे कार्य आपण प्रत्यक्ष पाहतोय. आमच्या खेडोपाड्यामध्ये साधी नुसती लग्नाची वरात बघितली आपण. लग्नाची वरात कुणाची, परात कुणाची आणि मान मोडते कुणाची. उलट्या सुलट्या वराटे घालताना नको ते चाळे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हणतोय हे सगळं जे काही चाललंय ते कलीच चाललेलं आहे. आणि कली प्रत्येकाच्या मानेवर बसलेला आहे. त्यातून ज्याने ओळखलंय कलीचं कार्य काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे तो मात्र व्यवस्थित आहे. पण ज्याला स्वतःचं महत्व कळत नाही तो कलीच्याच नादाने लागून सगळं कार्य करतोय. म्हणून म्हणतोय ऐकूया आपण एक छोटस गीत आहे. कृत त्रेता द्वापार गेलं कलियुग आलं, देव धर्म कर्म याचं भान नाही राहिलं. परमेश्वर
माणुसकीची राहिली नाही जाण माणसाला माणुसकीची राहिली नाही जाण पैशासाठी माणूस हा झाला हैवान आणि मग पैसा आला की गर्वाने फुगला अहो अभिमानी झाला पाणी पेला आल्यासारखं गर्वाने फुगला अभिमानी झाला प्रवीण आहे पाणी चक्रीवादळ झाल्यावर ढोल फुटलं चक्रीवादळ झाल्यावर जसं कर